वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण शौर्य आणि ऊर्जा यांचा लग्नाचा समारंभ पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहतो शौर्य हा बाबांना लग्नासाठी चला असं म्हणत असतो, परंतु हर्षवर्धन त्याला म्हणतो तू माझ्यासाठी थांब ना, नको जाऊ. लहानपणापासून मी तुला सांभाळलं आहे. परंतु शौर्य काही ऐकत नाही. आजीला घेऊन लग्न समारंभासाठी तो तिथून निघतो. लग्न मंडपामध्ये विधिवत सर्व पूजा शौर्य आणि ऊर्जा यांच्या लग्नाचा सोहळा आपण पाहत आहोत आणि हे दोघंही खूप खुश असतात. आता थोड्याच वेळामध्ये यांचं लग्न समारंभ पार पडणार असतं, परंतु ऊर्जाची बहीण जाऊन अर्पिताला निगेटिव्ह करते. हे लग्न मोडण्यासाठी थांबवण्यासाठी तिला प्रवृत्त करते आणि सांगते की ऊर्जाचं शौर्यवरती प्रेम नाही आहे. ती केससाठी खोटं खोटं त्याच्यावरती प्रेमाचं नाटक करते आहे आणि तुला खोटं वाटेल, मी ऊर्जाची खरी बहीण आहे म्हणून सांगते. तर आता अर्पिता तिच्या बाबांना घेऊन या लग्नामध्ये येणार आहे.